तुम्ही कधी सोयाबीन वडीपासून बनवलेली ही रेसिपी ट्राय केली आहे का हो? नसेल केली तर आहे ना आजच बनवून पहा. खरंच खायला आहे ना अतिशय सुंदर आहे बरं का. तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी प्रथिनांनी भरपूर असलेली अशी सोयाबीन चिलीची रेसिपी. तुम्ही ही रेसिपी तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता बरं का. तर आता काय केलेलं आहे, 1 वाटी सोयाबीन घेतलेलं आहे. त्याला गरम पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटासाठी आहे ना भिजत घालूया. म्हणजे सोयाबीन छान असं भिजलं जाईल. तर ह्यावरती झाकण ठेवूया आणि अगदी ते 5 ते 10 मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया. आता कांदा आणि शिमला मिरची टाकायची आहे या रेसिपीमध्ये. तर कांदा आणि शिमला मिरची कट करून घेऊया. अगदी चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत बरं का कांदा आणि शिमला मिरचीचे. तर सुरीच्या साह्याने आता जसे मला येतील तसे मी इथे करून घेते. खूप काहीसं परफेक्टसुद्धा नाही आहे बरं का. आता एका साईडला आहे ना सोयाबीनसुद्धा खूप छान असं भिजलं गेलेलं आहे. तर त्यातलं पूर्णपणे पाणी जे आहे ना ते नितळून काढूया बरं का असं. तर हातानेच असं पिळून घेते आणि सोयाबीनमधलं पूर्णपणे पाणी आहे ना ते काढून घेते. सोयाबीनमधलं पूर्णपणे पाणी काढून घेतल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. आता टाकूया यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचं पीठ टाकलेलं आहे. सोबतच मिरची पावडर टाकलेली आहे लाल आणि चवीनुसार मीठ टाकते. आता सर्व जिन्नस जे आहे ना ते छान असं सोयाबीनला लावून घेणार आहोत. तर हातानेच मिक्स करते आणि सोयाबीनला मसाले, कॉर्नफ्लॉवर आणि मीठ सर्व जिन्नस लावून घेते. आता पॅन ठेवूया गॅसवरती. अगदी थोडंफार तेल टाकूया आणि सोयाबीन यामध्ये टाकून घेऊया. आता अगदी 3 ते 4 मिनिट आहे ना सोयाबीन असेच थोडंसं क्रंचीपणा येईपर्यंत आहे ना आपण फ्राय करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. आणि बघू शकता अगदी थोडासा मोठा गॅस केलेला आहे आणि सोयाबीन छान असं क्रंचीपणा येईपर्यंत परतून घेतलेले आहेत. तर काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये थोडंफार तेल टाकायचं आहे आणखीन. आणि आता यामध्ये टाकायचं आहे आलं आणि लसूणची पेस्ट. ती सुद्धा एखाद मिनिटभर परतून घ्यायची आहे तेलामध्ये. यानंतर यामध्ये टाकूया कांदा आणि शिमला मिरची. कांदा आणि शिमला मिरचीचा क्रंचीपणा आहे ना थोडासा टिकून द्यायचा आहे बरं का. खूप काहीसा मऊ करून घ्यायचं नाही कांदा आणि शिमला मिरची. त्यामुळं अगदी थोडंफार परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये टाकायचं आहे चायनीज मसाले. चायनीज मसाल्यामध्ये अगदी 2 चमचे इतके होईल एवढं टोमॅटो सॉस तसेच चिली सॉस टाकून घेते. त्याचबरोबर शेजवान चटणी 1 चमचा आणि सोया सॉस 2 चमचे टाकलेला आहे. सर्व चटणी जी आहेत ना ती एकत्रित करून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये टाकूया कॉर्नफ्लॉवरची स्लरी. तर अगदी 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी टाकून मिक्स केलेलं आहे. तर ती स्लरी यामध्ये मी टाकून घेते. आवश्यकतेनुसार टाका. आता जेवढं सोयाबीन तुम्ही बनवायला घेतलेलं आहे त्याच्या गरजेनुसार तुम्ही टाकून घ्या. तर इथे मी 2 चमचे होईल एवढं टाकलेलं आहे. थोडंसं पाणी ॲड करूया आणि परत एकदा कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर आहे ना 2 ते 3 मिनिटभर आहे ना ही स्लरी शिजवून घेऊया. यानंतर पाहू शकता मस्त अशी कॉर्नफ्लॉवरची स्लरी मिश्रण मिक्स झालेलं आहे, एकजीव झालेला आहे. छान अशी ग्रेव्हीसुद्धा बनली गेलेली आहे. तर यामध्ये आहे ना सोयाबीन टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया. आणि दिसायलाच इतकं सुरेख दिसतंय ना की आत्ताच खावंसं वाटणार आहे. हे सोयाबीन चिलीची रेसिपी आहे ना भन्नाट आहे, जबरदस्त आहे बरं का. आणि प्रथिनांनी भरपूर असलेलं, प्रोटीनयुक्त असलेलं हे सोयाबीन आहे ना जबरदस्त आहे. सोयाबीनची अशी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये कधीतरी काहीतरी असं वेगळं म्हणून ही सोयाबीन चिलीची रेसिपी नक्की आवर्जून द्या. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ही रेसिपी मात्र आहे ना नक्कीच एन्जॉय करा. खरंच खूप अप्रतिम आहे बरं का टेस्ट. मुलं तर आहे ना आमच्या घरची लगेच फस्त केली बरं का. टिफिनसुद्धा रिकामा आलेला आहे. त्यामुळं तुम्ही ही रेसिपी आहे ना नक्कीच ट्राय करू शकता. धन्यवाद.